आता आपण जे वाफवलेले मूग आहेत ते घेऊया. सगळे लागतील. हो हो. डेझर्ट आहे म्हटल्यानंतर सगळे मूग घातलेलेच बरे. हो होऊ द्या असं भरपूर प्रमाणात. काय आता आपल्याला उकळीपर्यंत वाट पाहिजे. थोडंसं मग त्याला उकळीपर्यंत आपण गप्पा मारूयात. हो. मला सांगा, तुम्ही आता रिदमिस्ट म्हणून काम करता, ढोलकी हे तुमचं आवडतं वाद्य आहे, तुम्ही आता काम सुरू केलेलं आहे व्यावसायिक दृष्टीने. हो. पण अजून विरंगुळा म्हणून तुम्ही काय करता? कशात तुम्ही खूप रमता? म्युझिक हे खूप स्ट्रॉंग आहे. बर. नाही बरोबर आहे. त्याच्याशिवाय आणखीन गप्पा मित्रमैत्रिणी चालतात. बर. बरेच ते आणखीन त्याच्यानंतर फिरणं वगैरे करत आहे. याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. बर. फिरणं वगैरे. बर. फिरणं म्हणजे काय नेमकं? कुठे? मुंबई बाहेर सुद्धा जास्त होतं, किंवा मूवीज वगैरे जे आपण रेग्युलरली फ्रेंड्स सर्कल करतात, सो ते आहे चालतं बरंच. बर. याला आता थोडंसं आपण स्लो करूया. बर. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता पण ते कोकोनट घालून घेऊ. बर. सगळं लागणार? हो हो सगळं. हे आपण मिक्स करून घेऊ. बरं. त्यात थोडीशी 3 चमचे वगैरे साखर लागेल आपल्याला. फार गोड नाही करायचं का? नाही नाही नाही. बर. तुम्हाला फार गोड आवडत नाही का? नाही, आवडतं ना. मग का फार गोड नाही म्हणालात तुम्ही? फक्त अतिच होत आहे ना. अच्छा, ठीक आहे. तुम्ही 3 म्हणालात, मी 4 चमचे टाकली, कारण मला फार गोड आवडतं ना. हो. आणि आपण त्यात आता ते तूप जे आहे ते 1 चमचा तूप घालून घेतो. बर. एक मिक्स होऊ देऊया. 5 मिनिटं उकळी येईपर्यंत वाट पाहिजे. थोडंसं. बर. त्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. हो. पुढे पण वेलची पावडर जी आहे केलेली आहे ते त्यात घालून घेऊ. पुरे. हो हो. आणि जे मनुके तेही आपण सगळे घालून घेऊ. हो, ते तर आपण सगळेच घालूयात. ड्रायफ्रूटच्या बाबतीत मी हात आखडता कधीच घेत नाही. ओके. हे तुम्ही थोडंसं ग्रेव्ही सारखं ठेवू शकता, सूप सारखं. बर. किंवा हे एकदम आटवून, हे पाणी जे आहे झालं ते आटवून अगदी त्याचा लगदा वगैरे होतो, बर, बर्फी टाईप, तसंही करू शकता. ह्याची कापही करता येतात. अरे वा. म्हणजे तुम्ही ते पूर्ण दूध आटू द्यायचं. हो. त्याला असं घट्टसर गोळा झाल्यावर थापून घेऊन मग काप करायचे. तर तुम्हाला मुगाच्या वड्या सुद्धा खाता येतील. हो. आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही टाईप ठेवायचं असेल तर एक छान मुगाचं गोड डेझर्ट सुद्धा तुम्हाला खाता येईल. बरोबर. हो. क्या बात आहे. आणि हे बदामाचे काप राहिले ना आपले, आपण त्यात घालून घेऊ नंतर थोडंसं घालून सर्व करताना. हो. बरं. मग आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही. हो, लागेल. कारण मला वाटतं हे 5-10 मिनिटात सगळं दूध असं छान आळून येईल. हो. आणि असं एक घट्टसर छान एक असा डेझर्ट आपलं तयार होईल. बरोबर. हो. 5-10 मिनिटं त्याला छान उकळी आल्यानंतर तो गोड पदार्थ असा मस्त आळून येईल. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता, त्याच्या वड्याही करू शकता. तुम्हाला हवं त्या पद्धतीने करा. आम्ही याला उकळून घेतो, मस्त अशा बदामाच्या कापांनी सजवतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मुगाचे डेझर्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: नारळाचं दूध, साखर, वाफवलेले मूग, बदामाचे काप, बेदाणे, वेलची पूड आणि साजूक तूप. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये पाणी घालून त्यामध्ये वाफवलेले मूग घालून एक उकळी घ्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये नारळाचं दूध, 3 चमचे साखर आणि 1 चमचा साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करावं आणि पुन्हा एक उकळी घ्यावी. नंतर त्यामध्ये वेलची पूड आणि बदामाचे काप घालावेत. फ्राईंग पॅनवर झाकण ठेवून मिश्रण घट्ट होईपर्यंत वाफ घ्यावी आणि मुगाचे डेझर्ट सर्व्ह करावं. कारण आपण जे आता कडधान्य वापरणार आहे, या कडधान्य कमीत कमी पेस्टिसाइड, कमीत कमी रासायनिक खतं वापरूनच याला आपल्याला शेतात करता येतं, उत्पादन घेता येतं. आणि खूप कमी कीटकांचा त्रास असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणून पेस्टिसाइड आणून वारेमाप स्प्रे करायची काहीच गरज नाही आहे. बरोबर. म्हणजे थोडा पेशन्स तिथे पण पाहिजे, की एखादी अळी दिसली तर इतकं मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड वापरल्या जाते की गरज पण नसते. बरोबर. आणि म्हणून सेंद्रिय शेतीकडे वळणं आवश्यक आहे. सेंद्रिय मधनं निघालेले जे उत्पादन आहे ते खूप महाग असतात. तर महाग नसतात. महाग जो शब्द लागतो तो व्यापारी वर्गाला लागू व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांना तेवढाच भाव मिळतो. तर हा शेतकरी लेवलनी वाढलेलाच नसतो. त्याला 10 रुपये किलोच मिळतात कांद्याचे. बाहेर आपण 50 रुपये किलोचा घेतो. त्यामुळे त्याच्यासाठी काही करणं आवश्यक आहे. वा. खरंच तुमचं कार्य फार मोठं आहे. धन्यवाद आज इथे तुम्ही आलात आणि आम्हाला खात्री पटली की आज काहीतरी आपल्या तब्येतीचा
असा नैसर्गिकतेचा विचार करून काहीतरी आज आमच्यासाठी तयार करणार आहात, बरोबर? चला मग संगीता मॅडम तयार आहेत, लगेच आपण त्यांच्यासोबत बोलूयात रेसिपीकडे. संगीता मॅडम यांची आपण ओळख करून घेतलेली आहे, त्यांच्याविषयी जाणून घेतलंय. आता पहिला पदार्थ तुम्ही आमच्यासाठी करणार आहात, रेडी आहात? हो अगदी. काय हा पहिल्या पदार्थाचं नाव आहे? हे पंचकडधान्याचा आयता, वऱ्हाड्यात याला आयता म्हटलं जातं. बर, पंचकडधान्याचा आयता हा. म्हणजे ज्यात 5 कडधान्य आहेत एवढं तर आपण लगेच अंदाज तुम्ही बांधू शकता. पंचकडधान्याचा आयता आपण आज पाहतोय, त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. यात 5 प्रकारच्या भिजवलेल्या डाळी आहे. ओके. त्यानंतर पेस्टसाठी अद्रक, लसूण, सांबार, नंतर हिरवी मिरची आणि चवीसाठी मीठ, तिखट आणि हळद. बर, ठीक आहे. लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. सांबार म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचे काट टवकारले असतील, पण आता माझी सांबार बायको म्हणजे कोथिंबीर, ती नागपुरी असल्यामुळे मला आता सांबार माहिती झाले की सांबार म्हणजे कोथिंबीर. ठीक आहे, यासाठी लागणारी पहिली कृती काय आपली? पहिले या भिजवलेल्या डाळींना मिक्सर मधनं जाडसर काढायचं, वाटून घ्यायचंय. हा. ठीक आहे. याच्यामध्ये आहे चणा डाळ आहे, मूग आहे, उडीद आहे, बरबटी आहे आणि मटकी आहे. मटकी सूप. बरबटी म्हणजे? बरबटी म्हणजे चवळीचाच प्रकार आहे. बर, त्याला बरबटी असं म्हणतात का? मोठा दाणा असलेला. ठीक आहे. आणि याचं वाटण करताना याच्यामध्ये काही मिरची, आलं वगैरे काही घालायचं? काय घालायचं? मिक्सर मध्ये आपण हे टाकू तेव्हा मिरची, अद्रक आणि लसूण, हे आल्याचे काप आणि लसूण. हा बघा पुरे. यात आता चवीसाठी आपल्याला मीठ, हळद आणि मिरची पावडर टाकायची. मिक्स करायचं. हा, एकत्र पूर्ण मिक्स करायचं. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट. तुमच्याकडे तिखट कसं खातात घरात? खूप खातात की प्रमाणात? म्हणजे कसं? मीडियम असतं. मीडियम. आणि काही करीवाल्या भाज्या असेल तर त्याला जास्ती तिखट असतं, नाकातून पाणी येतं. बर. आणि हळद आणि सांबार. बर. कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं ना? घ्या घ्या. पुढे काय करायचंय? आता आपल्याला ताव्यावर थापायचं आहे. बर. ज्याला आयता म्हणतो, थापून केलेलं आहे. बर. जस्ट 1 टेबलस्पून. हा बघा पुरे. हा. हे करताना जरा काळजीपूर्वक करा, कारण आयता करायची संगीताजींना सवय आहे, त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित करताय. पण पॅन गरम असताना करताना खूप काळजी घ्या तुम्ही घरी. नाही, त्याचं गृहिणींना सवय असते थोडाफार चटका बसायची, पण त्याच्यामुळे हे सगळ्यांना सोपं पण जाईल. बरोबर. आणि जे तेल आहे फ्राय पॅन वर, त्याला थोडंसं हलवून त्याच तेलामध्ये असं, म्हणजे खूप तेलाचा वापर पण नाही करायचा, कमी तेलामध्ये बनवायचं. याला दुसऱ्या बाजूनी पण लालसर होईपर्यंत होऊ द्यावं लागतं. बर. पण ते चिकटू नये म्हणून काही करायची गरज नाही वेगळं? नाही, ते हालून चांगलं झालं लालसर की आपोआपच निघतं ते. बर. थोडं मोठ्या अजून तेल लागेल का? नाही, झालं. वा वा वा. आता हा एका साइडनी जसा ब्राउनिश झाला तसा दुसऱ्या साइडनी पण होणार. आणि मग आपला पंचकडधान्यांचा आयता तयार. कशासोबत खाऊ शकतो आयता आपण? आता आपण घरगुती कुठली चटणी केलेली असेल, शेंगदाण्याची, खोबऱ्याची आहे किंवा सॉस आहे, हिरवी मिरची आहे, या सगळ्यांसोबत खाता येतो आणि सगळ्यासोबत छानच लागतं. बरोबर. लहान मुलांना डब्यात द्यायला सुद्धा खूप छान. बरोबर. आणि त्यांना हेल्थ म्हणजे काय प्रोटीन या डाळीमधनं सगळ्या मिळू शकतात. बरोबर. मला तर शेंगदाण्याची चटणी मला ऑप्शन फारच आवडेल, कारण मला फार आवडते शेंगदाण्याची चटणी. पण मॅडम, मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटेल की तुम्ही तुमच्या क्षेत्रात तर उत्तम काम करतच आहात, पण अगदी छोट्याशा रेसिपीमधनं सुद्धा कसं आपण सायंटिफिकली प्रूव्ह करू शकतो की आपल्या हेल्थला काय आवश्यक आहे. तुम्ही सर्वार्थाने फार करेक्ट विचार करून पुढे जात आहात. आणि या विचारातनं तयार झालेला हा पंचकडधान्यांचा आयता, जो हेल्थसाठी फार आवश्यक आहे. पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पंचकडधान्याचा आयता बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेल्या मिश्र डाळी, आलं लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेल्या मिश्र डाळी घेऊन त्यामध्ये मिरची, आल्याचे काप आणि लसूण घालून मिश्रण जाडसर वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये जाडसर वाटलेलं मिश्रण अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, हळद आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. फ्राय पॅन गरम झाल्यावर त्यावर तेल घालून तयार मिश्रण थापून ते खरपूस भाजून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. पहिल्या पदार्थाचं नाव काय? कसुरी मेथी पनीर. दुसरा पदार्थ करणार आहोत आणि त्याचं नाव स्प्राउटेड चिला.